तर आता समजा गणपती उत्सव, आपल्या घरी गणपती बसतोय, 10 दिवसांचा गणपती, तर आईचं तुम्ही नोटीस केलेलं असेल, आई ना 15-20 दिवस आधीच तयारीला लागते, एकदम साफसफाई पासून ते परत काही काही गोडधोडाचे पदार्थ केले जातात. जसं दिवाळीला आपण लाडू बिडू बनवतो तसं गणपतीच्या वेळेस पण आई फराळाला तसं केलं जातं, नैवेद्य म्हणून आपण बोलतो ना. तर आता नोटीस करा, आता तुम्ही समजा घरी आहात आणि त्यावेळेस आईने तुम्हाला सांगितलं, जा रे वाण्याच्या दुकानातनं ह्या 2-3 गोष्टी तुला घेऊन यायच्यात. तर आपण घरातनं निघतो. आता आपल्या घराच्या जवळ वाण्यांची दुकानं वेगवेगळे, वाण्यांचं दुकान म्हणजे आपण आता तर किराणा मालाची दुकानं बोलूया, ठीक आहे, किराणा मालाच्या दुकानात चालू आहे. तर आपण बघतो की आपल्या एक घराच्या जवळ असा एक एरिया असतो जिथं बरीचशी किराणा मालाची दुकानं शेजारी शेजारी असतात, 5-6 दुकानं अशी शेजारी शेजारी. आपण काय बोलतो, तिकडे जाऊया, एखाद्या दुकानात नाही भेटलं तर दुसऱ्या दुकानात आपण चेक करणारच आहोत, कळतंय. पण आता नोटीस करा, आता ह्याच्यामध्ये ई फेल्स कुठे बसतं. तर बघा, आपण पहिल्या दुकानात गेलो, आपण त्या वस्तूंची चिठ्ठी दाखवली, तो अरे नाही आता ते संपलंय, संध्याकाळी येईल, तू संध्याकाळी येतो का. मग आपण बोलू आता घरी जाऊन परत यायचं, त्याऐवजी सेकंड शॉप मध्ये गेलो. आता तुम्ही नोटीस करा, हा ई फेल्स होता, इफ होता, इफ ची कंडिशन इथे फॉल्स झाली. मग आपण दुसऱ्या दुकानात गेलो. आता इथे जाऊन आपण एल्स मध्ये नाही गेलोय, आपण परत तिथे इफ ची कंडिशन लावली. त्याला विचारलं हे तुमच्या दुकानात आहे का. जर तो बोलला की नाहीये, तर आपण परत घरी येण्याऐवजी आपण तिसऱ्या दुकानात गेलो. पण आता नोटीस करा, त्या 4-5 दुकानामध्ये ती वस्तू अवेलेबलच नसेल. एक्झाम्पल आहे, ठीक आहे. तर बाय डिफॉल्ट तुम्ही घरी येऊन सांगणार आहे की आई अगं ही वस्तू मार्केटमध्ये अवेलेबलच नाहीये. एल्स, हा एल्स होता, कारण आपल्याला भेटलं नाहीये, हा डिफॉल्ट आहे. पण आता तुम्ही नोटीस करा, मी ठरवलं होतं इथे 5-6 दुकानं आहेत, मग माझी इफ ची कंडिशन बघा बरं कशी आहे. इफ पहिल्या दुकानात गेलो, जर भेटलं तर तिथलं डेटा घ्यायचा, पुढच्या दुकानात तुम्ही भेटल्यावरती विजिट कराल का, नाही. किंवा तुम्ही एल्स मध्ये जाणार आहात का, आई भेटलंच नाही असं नाही बोलणार आहे, तुम्हाला ती वस्तू भेटली, तुम्ही डायरेक्टली बाहेर आले, कळतंय. पण पहिल्या दुकानात नाही भेटली, तुम्ही एल्स दुसऱ्या दुकानात गेला, मे बी चान्स आहे दुसऱ्या दुकानामध्ये ती गोष्ट भेटण्याचे. पण तुम्ही लिहितानाच डोक्यात कसं ठेवलं होतं की 5-6 दुकानं तर आहेत, एका दुकानात तरी आपल्याला भेटून जाईलच. मग कंडिशन अशी घेऊया का, बघा आपल्या कोडच्या फॉर्मॅटमध्ये 6 दुकानं आहेत, आपण इफ एल्सिफ असं 6 वेळा लिहिलंय. इफ पहिल्यांदा आणि 5 वेळा एल्सिफ. शेवटी एल्स काय, नाहीच भेटला आई, हे शेवटी आपण प्रिंट केलंय, कळतंय का नक्की. मग आपली कंडिशन काय, जर वस्तू या दुकानात अवेलेबल असेल तर त्या दुकानातनं वस्तू घ्यायची आणि डायरेक्ट घरी यायचं. पुढच्या दुकानाला आपण व्हिजिट करतो का, नाही करत. नीट आहे का एक्झाम्पल. मग गेलो पहिल्या दुकानामध्ये, नाही भेटली वस्तू, एल्स इफ. इथे परत कंडिशन मी चेक केली, तुमच्या दुकानामध्ये ही गोष्ट अवेलेबल आहे का. जर अवेलेबल असेल तर तिथला कोड एक्झिक्यूट होईल, नसेल तर पुढच्याकडे गेलो, एल्स इफ. मग आता तुम्हाला कळतंय का, मी दरवेळेस कंडिशन आधी चेक करतोय, म्हणजे मी इफ एल्स वापरतोय. पण मी पहिल्याच दुकानात नाही भेटलं म्हणून डायरेक्ट एल्स म्हणून घरी नाही आलो, मी दुसऱ्या दुकानात जाऊन पण ती कंडिशन परत चेक करतो. असे जेव्हा सिनारिओ असतात ना, तेव्हा आपण इफ एल्स लॅडर वापरतो.